कृत जीवन जगुनी जिज्ञासा जागती ठेवूया जगती विषय असो स्थूलाचा सूक्ष्माचा देव वाखरी प्रगती पृच्छा करुनी साधू जिज्ञासेची तशीच परिपूर्ती देवकृपे सर्वांना लाभो इह पर दोहोत श्रेष्ठ गती मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं सद्गुरुनाथ महाराज. आणि एक लक्षात घेऊया की अनेक वेळेला प्रश्न आम्ही हलके ह्याच्यावर पातळीवर आणण्यासाठी तसं स्वरूप देतो, पण ते प्रश्नांचा गटा करण्याचा हेतू नाही. तो प्रश्न खरा असतो म्हणूनच मनुष्य विचारतो, त्याच्याबद्दल पूर्ण आदर राखून तो असतो. आणि परिस्थिती तशी आहे हे पण खरं आहे. हे आता पहिलाच प्रश्नावर आला आहे तो असा आहे, समाजमान्य पद्धतीनं आम्ही अपत्य वाढवली. आपल्याला ऐकू जाते ना व्यवस्थित? थोडं माझा आवाजही कमी झाला. समाजमान्य पद्धतीनं आम्ही अपत्य वाढवली. आमची उभयतांची उपासना नियमित आहे. प्रयत्न करूनही पुढील पिढी उपासनेकडे दुर्लक्ष करते. त्याचा मनस्ताप नाही, पण काळजी वाटते. काय करावं आता, काय करावं? ते म्हटलं जे त्या प्रश्नोत्तराच्या कारणांच्या निमित्ताने सांगितलं, ज्याला त्याचं महत्त्व कळलेलं आहे त्यालाही वाटणार. हे आता समर्थांसारख्यांना काय वाटतं, महाराजांसारख्यांना काय वाटतं हे सांगितलं. ह्यांना काय वाटतं? ही सामान्य जीवनातली आपली समोरची माणसं आहेत, तर ती आहेत, ही आपण बरोबरच आहोत. तर त्यांनी त्यांचं काम केलेलं आहे. आमची उभयतांची उपासना नियमित आहे. प्रयत्न करूनसुद्धा पुढली पिढी उपासनेकडे दुर्लक्ष करते. आता त्यांच्याकडून ती व्हावी म्हणूनही त्यांनी तितके प्रयत्न केलेले असणार. ज्यांनी समाजमान्य पद्धतीनं, म्हणजे मी असं समजतो की शिक्षण काय त्यांचं असेल, काय वेश असेल, ड्रेस असेल, काय असेल, ते सगळे त्यांच्या सुखसुविधा असतील, काय असेल ते समाजमान्य जे समाजाला अपेक्षित आहे ते त्यांनी केलेलं आहे. त्याचबरोबर त्यांनी उपासनेचं पण त्यांच्यासमोर काम केलं आहे. स्वतःची त्यांची उपासना नियमित आहे असं असताना त्यांनी दुर्लक्ष करतात. त्याचा मनस्ताप नाही, पण काळजी वाटते. तर बरोबर आहे, काळजी वाटणं स्वाभाविक आहे. मी व्यावहारिक उत्तर देतो. एक तर गोष्ट सरळ आहे की समाजमान्य पद्धतीमध्ये तसं खरं सांगायचं तर उपासना मोडत नाही, कारण समाज त्या बाजूला नाही आहे. त्याचं म्हणणं आहे हा काहीतरी वेडेपणा आहे किंवा हे काहीतरी चुकीचं करतायत असं झालेलं असल्यामुळं ते रिबाउंड होतं. त्या समाजमान्य पद्धतीत तुम्ही म्हणजे तुमच्याकडे किलिंग इन्स्टिंक्ट असली पाहिजे, तुम्ही ॲम्बिशियस असलं पाहिजे, तुम्ही सगळ्यांच्या पुढे गेले पाहिजे, तुम्ही जास्तीत जास्त कमवलं पाहिजे, अमुक केलं पाहिजे, परदेशात गेलं पाहिजे, काय त्यांची जास्त ती पद्धती तिथे आहे. तर ते वाढवलेलं त्या पद्धतीत असेल, कारण त्याच्या उपासनेचं मी फक्त म्हटलं, पण प्रत्यक्षात त्यात काही उल्लेख नाही की आम्ही त्यांना काही तसा संस्कार केला असं नाही आहे. आमची उपासना स्थिर आहे असं म्हटलं आहे. तर त्यात जर ते नसलं तर फक्त समाजमान्य पद्धतीनं ती समाजमान्य पद्धतीनंच पुढे जातील ही शक्यता आहे. त्यामुळं तसं तो संस्कारही ह्याच्यात असायला हवा आहे. हे जर नसेल तर तो हवा होता खरं. आणि दुसरं असं आहे की आपली उपासना अभयतांची नियमित आहे ह्याबद्दल मी अगदी हात जोडतो, पण किंवा तुम्हाला त्याचा मनस्ताप नाही इतपत उपासना आहे हेही त्याच्यातून कळतं, हेही खरं आहे. पण तुमची उपासना जी नियमित, आपली जी कोणाची असेल त्याची जी उपासना जी नियमित आहे म्हणते, तर ती नियमित व्हायला किती काळ लागला आणि आपली उपासनेला सुरुवात केव्हा झाली याचा पण आपण विचार करावा. कारण अनेक वेळेला काय असतं की आत्ता मी वर्षभर चांगला वागलो आहे याचा अर्थ असा नाही आहे की मी आजपर्यंत चांगला वागलो. बरोबर आहे. महाराज जे म्हणले काल जे पोट बिघडलं नाही, काल काही खाल्लं नाही, काय खाण्यात आलं काय नाही, कालचा त्यात ताकभात जेवलं, बरोबर आहे, काल ताकभात जेवलं तरीसुद्धा माझं आज पोट बिघडलं आहे, काय औषध देणार, काय झालं काय कळलं नाही. आणि काल तुम्ही हे ताकभात खाल्ला हे सांगितलं बरोबर आहे, परवा काय खाल्लं तेरवा काय खाल्लं ते नाही सांगितलं. तसं आहे, तसं होऊ शकतं माणसाचं. त्या दृष्टीने ही जरी उपासना नियमित असली तरीसुद्धा ती कधी झाली
समजा माझी ती 30व्या वर्षी झाली, 40व्या वर्षी, 50व्या वर्षी काहीतरी झालं असेल ना कुठेतरी. जन्मतः जर ते उपासनेतच असतील तर विषयच नाही. पण उभयतांची उपासना याचा अर्थ ते काहीतरी त्यानंतर तरी झालेलं असलं पाहिजे. 5-25 वर्षी गेली असतील निदान पहिली. त्या काळात आपण उपासनेत होतो का, ह्या विषयाशी संबंधित होतो का. मग आज जर ते मुलं समजा 20च्या यातले असतील, काय 15चे असतील, काय 10वीत असतील, काय 12वीत शिक्षण पद्धतीप्रमाणे असतील समजा काय, किंवा मोठी असतील त्याच्यापेक्षा, तर त्या वयाला आपला परमार्थ होता काय आणि किती होता. आज माझा परमार्थ स्थिर आहे किंवा वयतांचा स्थिर असेल कदाचित हे मी म्हणेन, पण आपण त्यावेळेला तिथे नव्हतो. त्या वयाला आपण तिथे असू तरीसुद्धा म्हणण्याचा अधिकार काहीच नाही आहे, पण तरीसुद्धा ते बघावं लागेल. ते नसेल तर काहीच भटता येत नाही. मग त्यांचं वय ते येईल त्यावेळेला ते स्वीकारतील. म्हणजे त्यांच्याही काही प्रत्येकाचा काळ यावा लागतो. शेवटी असं आहे, शक्यतो माणसाला खरं सांगायचं तर दुसऱ्याच्या चुकातून शिकण्याचा अधिकार आहे, सोय आहे, पण शिकलंच पाहिजे असं काही असं काही सक्ती नाही आहे. दुसऱ्याच्या चुका झाल्यात म्हणून मी त्यातून शिकावं असं खरं म्हणजे पाहिजे, पण तसं ते नाही आहे. माझी जेव्हा चूक होईल तेव्हाच मी शिकेन. मला दुसऱ्याला ठेच लागल्यानं सुद्धा शहाणं होण्याचा मार्ग उपलब्ध ठेवला आहे माणसाला. कारण त्याला इनपुट्स आहेत सगळीकडे, हे आहे, त्यानुसार त्याला त्याचं चरित्र वाचून कळतं, सगळं वाचून कळतं. पण मग या बाबतीत काय झालं असेल ते त्यांचं बघावं, म्हणजे त्यांच्या लक्षात येईल की इतकं हे नाही आणि इतकं काळजी करण्यासारखं काही नाही आहे. परमार्थाची सुद्धा एक वेळ यावी लागते. शेवटी ती आल्यानंतर खरा परमार्थ माणसाला सापडतो. जरी घरात असला, वडिलांनी केला तरी मुलगा करेल असं नाही, आजोबांनी केला म्हणून वडील मुलगा करेल त्यांचा असं नाही, वडील करतील असं नाही, हे पारंपरिक खूप ठिकाणी आढळतं. त्यामुळे त्याच्याविषयी आपण मनस्ताप कृपया करून घेऊ नये. एक करावं, प्रार्थना करणं शक्य आहे. मग आम्ही काय करावं हा पण प्रश्न आहे. तर आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करू शकतो. प्रार्थना ही जशी स्वतःसाठीच खरं करायची असते तशी तीच एक अशी आहे की जी दुसऱ्यासाठी करता येते आणि ती परिणाम करते आपला. आता ती परिणाम करेल ते शेवटी असं आहे, आपण दुसऱ्यासाठी प्रार्थना केलेली आहे, त्याच्या चित्तात, माझ्या चित्ताचा पालट व्हायला मला किती उपासनांनी प्रार्थना करावी लागली, तर त्याच्या चित्ताचा पालट माझ्या उपासनेनं मी लावलेल्या प्रकाशात त्याला किती दिसणार हा प्रश्न आहे. त्यामुळे त्याला थोडं उशिरा दिसेल, पण दिसेल कधीतरी. महाराज जे म्हणले ना की मला ते फार विशेष वाटतं, आपल्या लक्षात आहेच ते, त्यात काय शंकाच नाही. पण तरीसुद्धा तुम्ही अनुग्रह दिला, तो नाम घेत नाही तर त्याचं काय होणार पडेल. ते म्हणले चालेल, तो नाम घेत नाही आहे मलाही माहिती आहे, नाही घेतला तरी चालेल, कधीतरी त्याचा मृत्यू जवळ येईल. त्याला मृत्यूच्या क्षणी त्याला जरी आठवलं की मी त्यांच्याकडून नाम घेतलं आणि मी ते घेतलेलं नाही आहे, ह्या भावनेनं सुद्धा तो उत्तम गतीला जाईल. म्हणले कारण केलं नाही याच्यापोटी जीव परत असते, तिच्यापोटी सुद्धा माणसाला त्याचा उद्धाराची वाट मोकळी होती. म्हणजे काय विलक्षण मार्ग आहे. असं कुठल्या व्यवहाराच्या बाबतीत होईल का, हे फक्त भगवंताच्याच व्यवहारात बाबतीत शक्य आहे. हे त्यांनी जीव तोडून सांगितलं असेल, पण मी ते केलं नाही याच्या भावनेनं सुद्धा त्याला त्याची उपरती त्या क्षणी होऊन त्याचं काम होऊ शकतं. तर ते तशा पद्धतीचं आहे. तर हे तरी इतका वेळ घेणार नाहीत. आपली जर उपासना व्यवस्थित असेल त्याचा परिणाम हा नकळत असो कळत असो हा होतच असणार. लहानपणी ज्या वेळेला मुलांच्यासाठी आपण काय त्याच्या बाजूला स्तोत्र म्हणतो, काय म्हणतो, काय आपण वाचतो, चांगलं काहीतरी करतो, ते कुठे वाया जातं. पण दिसतं का लगेच की 5व्या वर्षी मुलं लगेच ते स्तोत्र म्हणायला, असं दिसत नाही. ते आपल्याला दिसणार नाही, त्याचे वृत्तीचं जे आहे ते दिसणार नाही. पण मोठं झाल्यानंतर ते कुठेतरी त्याला आठवून का हे आपण ऐकलेलं आहे, कुठेतरी लहानपणी ऐकलेलं आहे. आता ते लहानपणीचं त्याला जेव्हा आठवेल तेव्हा आठवेल, प्रसंग येईल तेव्हा आठवेल. एखाद्या ठिकाणी मी असं बघितलेलं आहे की इथून खूप लांबच्या अंतरावर ग्रस्तांचे म्हणजे तो मुलगा गेला, तिथे गेल्यानंतर तिथे जे काय म्हणत होते ना, तो म्हणणार हे आमच्याकडे आमचे वडील घरी लहानपणी म्हणायचे. आता ते लिहायला त्याला एवढा प्रवास करावा लागला, तो मोठा व्हावा लागला, नोकरीसाठी जावा लागला, तो इतक्या लांब जावा लागला. तिथे ते काय जे म्हणत होते ते माझे वडील लहानपणी बाजूला बसून म्हणत असत, हे त्याला तेव्हा उपयोग. आता त्याच्या लक्षात आलं की वडील तेव्हा जे काय म्हणत होते त्याचं महत्त्व काय होतं, की ते आज जर तिकडे एवढ्या अंतरावर म्हटलं जात असेल, 1000 मैलावर म्हटलं जात असेल, तर माझ्या घरात शेजारी म्हणलं जात होतं, तर त्याचं मी काहीतरी करायला पाहिजे. ही बुद्धी तिथं उत्पन्न झाली. आता ह्याचं गणित आपण कसं मांडणार. त्यामुळे आपण हे ठेवावं, नुसतं काही करून घेणे आणि काळजी करायचं काही कारण नाही. कारण खरं आपलीसुद्धा काळजी करणारा जिथं आपण आपलीसुद्धा काळजी करू शकत नाही, ती भगवंतच करतो. मग तो त्यांची करणार नाही का, तेव्हा ती मुलं आपली आहेत म्हणून आपल्याला काळजी वाटते. तर आपण क्षणभर विचार करावा की ती मुलं त्यांची आहेत. आणि कुठले असे आई वडील असतील की ज्याला त्यांची काळजी नसेल, मग भगवंताला ती नसेल का, तर त्याला ती असेल. फक्त त्यांची वेळ यायची असेल, त्यांचं प्रारब्ध असेल, त्याच्यामध्ये अडथळे असतील, ते दूर होतील, त्यावेळेला ते बरोबर काम करतील. तेव्हा अशा अर्थाने आपण आपल्या उपासनेची सुद्धा काळजी करू शकत नाही, ती आपल्या हातात नाही. आपल्या हातून होईल म्हटलं तर होत नाही त्या दिवशी, हे आपल्याला अनुभव आहे.
आणि जर त्यांची इच्छा असेल आणि ते अनुकूल असेल तर कितीही प्रतिकूल परिस्थितीत आजारपणा असू दे, काय असेल, कसल्याही परिस्थिती उपासना होणार म्हणजे होणार. तर हे होतं. मग हे आपल्याला म्हणजे तेच करतात शेवटी. आम्ही करायचं ठरवून बसतो, प्रत्यक्षात आम्ही करताना दिसतो, पण होते कशामुळं? तर त्यांच्या इच्छेमुळे होते, कृपेमुळे होते. मग ती कृपा त्यांच्यावर होणार नाही का? ती होईल. त्यामुळं काळजी करायचं काय कारण. सद्गुरू लीलामृतामध्ये खालील उल्लेख आहेत, त्याचा अर्थ स्पष्ट करावा आहे. त्याच्यात आता बऱ्याच गोष्टी दिलेल्या आहेत. मी त्यांचा माझा त्यांना सल्ला एवढाच आहे की याच्या मागं पुढं ओवी आहे, तर ती दिली तर बरं होईल. त्यातल्या तर जे जनरल टर्म्स आहेत, उदाहरणार्थ अणिमा, गरिमा हे आहे. या महासिद्धीपैकी ही अष्टसिद्धीपैकी सिद्धी आहे. कितीही लहान होता येणं, गरिमा म्हणजे कितीही मोठं होता येणं, हे शरीराचे आकार आहेत, हे आहेत. यासाठी हे सांगितलेले ह्या सिद्धी आहेत. त्याच्यामागे कोणी लागू नये. सिद्धीनं माणसाचा स्वतःचाच विनाश होतो. सिद्धी ही आता योगमार्गात सिद्धी हेच ध्येय असतं, तंत्रमार्गात सिद्धी हे प्रधान ध्येय असतं. तर ते दोन्ही मार्ग आपल्याकडे या अर्थाने नको म्हणून सांगितले. सत्पुरुषांनी स्वतः नको म्हणून सांगितले. महाराज जे म्हणले नामात योगाची सर्व अंग येतात, ते त्यासाठीच म्हणले. कारण ह्या त्याला सिद्धीचं किंवा त्या अर्थाचं म्हणजे सिद्धी म्हणजे काय, शेवटी आपल्या लौकिक शक्तीत न बसणारी गोष्ट आपल्या हातून घडणे, यापेक्षा काय नाही. दुसऱ्याच्या मनातलं तर माइंड रिडिंग, हे बाबा महाराज म्हणायचे नाही का, जसं महाराज म्हणायचे ते म्हणणे माइंड रिडिंगमध्ये काय अवघड आहे. आपलं मन दुसऱ्याशी तादात्म्य व्हावं लागतं म्हणजे कळतं म्हणले रे. म्हणजे तितपतच त्याने त्याला महत्त्व दिलेलं आहे. मग ते करता होतं, माणसाला कळतं दुसऱ्याच्या मनात त्या क्षणी काय आलं वगैरे, हे लक्षात येतं. मग हे ते लक्षात येण्यासाठी आपण साधना करायचं काय कारण नाही, ते आपोआप लक्षात येतं. पण नामाचा फायदा एवढाच की यात म्हणजे फार मोठा फायदा एवढा की हे काही आपल्याकडे आहे असं न कळत ते होतं. आणि ज्या वेळेला ते व्हायचं त्याच वेळेला होतं, आपल्याला करता येत नाही. वन कॅनॉट ऑपरेट. आपल्याला दुसऱ्याचं माझं ओळखायचं म्हणून बसलाय वगैरे, आतलं प्रयोगातलं ते काम नाही. त्याला त्या क्षणी जर ते कळायचं असेल तर ते त्या क्षणी त्याला कळण्याची व्यवस्था आहे. त्याच्यावर जे करायचं आहे ते करायची व्यवस्था आहे. त्यामुळे आणि मला किंवा अशा तऱ्हेच्या ते प्राकाम्य अमकतमक सगळ्या अष्टसिद्धी आहेत. त्यापैकी आहे हंस ही एक अवस्था आहे माणसाची, म्हणून त्यात हंस, परमहंस वगैरे हे जे प्रकार मानलेले आहेत ते त्यातले आहेत. तर आता ह्याच्या संबंधीची जर उवी दिलीत मागची पुढची, तर त्याचा काही संदर्भ ओवींचे आहे. म्हणजे कुठल्या वृत्तीसंबंधी, वेदवाचक वगैरे, वंचक वृत्ती वगैरे, हे सगळे त्या संदर्भातले आहेत. त्यामुळे ते त्याच्याबरोबर दिले तर ते आपण पूर्ण करूया. घरातली एखादी व्यक्ती पूर्वी देवावर विश्वास ठेवून उपासना करीत असेल, पण अपघातानं त्याच्या व्यक्तिमत्वात बदल होऊन त्याचा देवावरचा विश्वास उडाला असेल, तर त्याला उपासनेसाठी प्रवृत्त करायला काय करावं लागेल? आता असं आहे, देवावर विश्वास होता, तो अपघातानं बदलला. आपण त्यावेळेलाही अपघात केला नाही आणि आत्ता अपघात करणं शक्य नाही, पण अपघात होणं शक्य आहे. परत अपघातानं बदललं त्यावेळेला हे व्यक्तीचा देवावरचा विश्वास उडाला. आता अपघातात नक्की काय झालं आणि देवावरचा विश्वास का उडाला हा खुलासाचा विषय आहे, तो त्याचा त्यांना माहिती असेल. पण अपघातानं त्यांचा देवावरचा विश्वास उडाला असेल तर देवाला त्यांची काळजी आहे, त्यामुळं पुन्हा विश्वास बसण्यासाठी आणखीन एक चांगल्या अर्थाने अपघात होईल. जसं म्हटलं त्यांना तिथे गेल्यानंतर त्याची आठवण झाली, तसं ती आहे. तसं ज्या आता देवाचा विश्वास उडायला काही नेहमीचा साधा अपघात काही कारणीभूत नाही, काहीतरी झाला असेल किंवा व्यवहारातला सुद्धा अपघात झाला असेल, देवाचं स्मरण केलं. आता अनेकांचं बघितलं मी की ते देवस्थान बातम्या देतात लोक लगेच की शिर्डीला जाणाऱ्या गाडीचं ते अमक्या ठिकाणी जाणाऱ्या गाडीला अपघात झाला, त्याच्यात माझ्या लोकांना असं झालं. किती अपघात होतात आणि किती लोकांना असं होतं, त्यातले तेवढेच फक्त तुम्ही सांगताय. बाकीचे अपघात झाले त्याच्याबरोबर यादी द्या ना. सॉक्रेटिस म्हटला तसंच हे उत्तर आहे दुसऱ्या बाजूने, की तुम्ही सगळ्या गाड्या ट्रॅव्हलवाले फिरतायत समजा किंवा आणखीन कशाच्या फिरतायत समजा, तर त्यात इतक्या ठिकाणाहून इतक्या ठिकाणी जातात, तिथे अपघात होतात. आपल्याकडे रोज बातम्या वाचून आता कंटाळा इतकी परिस्थिती झाली. तर मग आता त्याची संख्या मांडा, ती 1000 आहे आणि देवाला काय निघाल्या गाड्याला 5 गाड्यांना अपघात झाला असं सांगा. मग तो त्याच्यातला फार मोठा फरक काही नाही. जे ती कारणाने तिथे घडतो त्याचं कारण इथे घडतो. म्हणजे या अर्थाने काही वेळेला का मी देवाला निघालो मला अपघात कसा झाला, म्हणजे आणि आता देवाला निघाला म्हणून काय अपघात होऊ नये असे का? अपघात हा वेगळ्या कारणांसाठी वेगवेगळ्या कारणांनी होत असतो. तर त्याच्यात तो अपघात आहे. म्हणजे जर अपघातच असेल अशा अर्थाने म्हणतो तर तो त्याची चूक होणं, त्याचं काय जे होणं, पूर्वानुवर्तित्व म्हणतात. कार्यकारणाच्या भाषेमध्ये त्याला पूर्वानुवर्तित्व म्हणतात. आधीच काहीतरी कारण आहे म्हणून ते घडलं. जसं अपघात घडायच्या आधी स्टेरिंग अडकलं, अमकं झालं, ते काय ह्याच्या चुकीत नव्हता, त्याला काय ते अंदाज आला नाही, अशी सगळी पूर्वानुवर्तित्व म्हणतात. पण काही कारणं अशी असतात की जी
जी घडल्याशिवाय ते घडतच नाही असं आहे. तर आता देवावरचा विश्वास उडायला त्यांना कारणीभूत मी आता समजा देवाला निघाले आणि त्यांना अपघात झाला असला तर काय होईल? तर मी देवाला जात असून सुद्धा माझा अपघात झाला. देवाची इच्छा नाही तुम्ही तिथपर्यंत जावं अशी. तो म्हणते घरी मी येतो, मीच तुझ्या येईन घरी रे. मग असं जर असेल समजा, किंवा आपणच प्रार्थना काही यावे घरोघरी म्हणून, मग तसं असताना हा यातायात त्यांना नको असेल ही करण्याची, म्हणून झाला असेल. मग आता घरी बसून आपण जर काम केलं आणि जर आपल्याला देवापासून समाधान मिळत असेल तर काय अडचण नाही आहे. म्हणजे ह्याच्यासाठी अपघाताची सुद्धा वेगळ्या गरज नाही. थोडा अधिक विचार केला तरी सुद्धा हे होण्याची शक्यता आहे. मुळात हे शोधायचं पाहिजे की अपघाताचं नक्की संबंध देवाच्या विश्वासाची कशाला जोडला गेला. कारण हे जग काही त्या अर्थाने देवाचं नाही, हे मायेचा विषय आहे. त्याच्यामध्ये त्याच्या अपघाताचे असंख्य कारणं असू शकतात. त्यातलं कुठलं तरी कारण असेल ते त्यांनी देवाशी जोडले, एवढंच झाले फक्त. ते देवाशी जोडायचं काय कारण आहे असं नाही. बरं जोडायचंच असेल तर पूर्ण जोडावं. मग मी म्हणतो ना, बुद्धी चालवायला हरकत नाही, पण पूर्ण चालवायची. म्हणजे बुद्धी हरते शेवटी, हे ठरलेलं आहे. बुद्धी चालवायची तर पूर्ण चालवायची. आणि मग सांगता आलं पाहिजे बुद्धी नाही असं झालं आहे, स्पष्टीकरण देता आलं पाहिजे. तर काय ना बुद्धीचं, तर ते शस्त्र शेवटपर्यंत चालवलं पाहिजे. म्हणजे शेवटीचे शस्त्र खाली ठेवायची वेळ येते. हे आपल्याला महान शस्त्रधारी होऊन गेले, त्यांनी सुद्धा शेवटी शस्त्र खाली ठेवली. का ठेवली? तर ते माहिती आहे त्यांना. तसं बुद्धी पूर्ण, तशी ही पूर्ण चालवावं. जर हे देवाशीच जोडायचं असेल तर देवाचं जे काय त्याचा विश्वास उडाला तर तो देवावर विश्वास म्हणजे त्याचा काही व्यावहारिक मुद्दा होता का? हा पण प्रश्न आहे ह्याच्यात. की असंही आहे की मी देवाकडे गोष्ट मागितली ती मिळाली नाही, देवावरचा विश्वास उडाला. काय मध्ये अपघात झाला, मी ते पास होणार होतो त्यामुळे नापास झालो. म्हणजे तुमचा पास नापासचा विषय आहे, तर तो अभ्यासाने मिटवाना. देवाला कशाला ओढता त्याच्यामध्ये? एक, देवाला ओढायचं असेल तर पूर्ण ओढा. देवाची इच्छा नाही मी पास व्हावा अशी, मग आता तुम्ही अभ्यास करा, बघू देवाची इच्छा असेल तर पास होईल. म्हणजे सगळंच जर त्याच्या इच्छेनं चालत असेल तर त्याच्या इच्छेनं चालतं असंच मानावं. म्हणजे तुम्ही सुट्टा आहेत ना सगळ्यात. म्हणजे तो प्रश्नच येत नाही, कारण निष्ठेला कुठे अडथळाच नाही. त्यामुळे ती थेट जाते. पण निष्ठा व्यवहार, आपले डिमांड्स, त्याच्या देवाशी सांगड घालणं, हे घोटाळा केला की सगळा घोटाळा होतो. म्हणजे धड आपण प्रपंचाच्या मार्गाने चालत नाही, धड देवाच्या मार्गाने चालत नाही, असं होतं. त्यामुळे एक श्रद्धेच्या मार्गाने चालावं, नसं प्रयत्नांच्या मार्गाने चालावं. प्रयत्नाला प्रयत्नाचं उत्तर आहे, श्रद्धेला श्रद्धेचं उत्तर आहे. दोन्ही उत्तरं व्यवस्थित आहेत. तर त्यामुळं तसं काय झालं असेल तर त्याला आता उपासनेसाठी प्रवृत्त करायला काही गरज नाही. आता विशेष ओढायला ना काय त्याला प्रवृत्ती वगैरे करायची गरज नाही. कारण काय, जगाला सुधारायची जबाबदारी काय आपल्यावर नाही आहे. सुदैवानं देव ते घ्यायला तयार आहे, तर त्यामुळे ते त्यालाच घेऊ देत. आणि आता त्याला प्रवृत्त करायला काय करणार आपण? प्रवृत्त करून आपल्याला सुद्धा अमुक एक कोणी प्रवृत्त केला असं काही नाही म्हणतात. काही बाय चान्स कुठेतरी काहीतरी घडलं, आपल्याला कानावर पडलं, बरं वाटलं म्हणून आपण आलो, असं स्वरूप आहे, दुसरं काय असायचं. तर त्यात त्यांना प्रवृत्त करण्यासाठी काही करावं. मग अशी म्हटलं तसं प्रार्थनेचं काम आहे, व्हावं असं वाटतं. त्यांचा जो विश्वास उडाला आहे त्याचं जे कारण आहे ते कारण चुकीचं आहे, हे त्यातलं खरं आहे. कारण जर देवाच्याच सत्तेचा विषय तर सगळाच देवाच्या सत्तेचा विषय आहे. त्यामुळे ते कारण दूर करणं एवढं फक्त समजुतीचा विषय आहे. तो जर कळला, आपल्याला तेवढी समजूत घालता येत असेल तर घालावी, प्रयत्न करून बघावा. आणि त्या संगत तूच विचार करून बघ की ह्याचा देवाशी काही संबंध आहे का? काय अपघात असेल तर त्या अपघाताचा देवाशी काही संबंध आहे का? त्याचा देवाशी काही संबंध नाही, ड्रायव्हरशी, गाडीशी, कशाशी तरी संबंध आहे, किंवा अपयश तुमचे अभ्यास याच्याशी संबंध आहे. तर हा जो संबंध आहे तो तपासा, तो बरोबर असेल. चुकीचा असेल तर बरोबर करून घ्या. ते असतं अभ्यास करा, पास व्हाल. इतकं सोपं ते व्यवहारातलं गणित आहे. ते परमेश्वराशी जोडू नये. तर त्याला उपासनेसाठी प्रवृत्त करायचं काय नकोच. आधी तरी आपण प्रवृत्त करून त्याने विश्वास ठेवला का, हा प्रश्न. त्याला काहीतरी वाटलं म्हणून त्याने विश्वास ठेवला, ठीक आहे ना. मग त्याला काहीतरी पुन्हा वाटेल त्यावेळेला तो विश्वासही ठेवेल. कारण आधी अपघातानं उडालेले आहे ते परत येईल, ते दुसऱ्या अपघाताने येईल कदाचित, किंवा त्याच्यापेक्षा त्याला आकलन येऊन येईल. असं सुद्धा होतं ना. अनेकदा आपल्याला गोष्टींचं आकलन होत नाही, आपण फार प्राथमिक पाहतो. म्हणजे म्हणून ते ज्ञानदृष्टी उघडारे ते जे म्हटलं ना मगाशी, ते त्यासाठीच आहे. दृष्टी तर आहेच की, पण ज्ञानदृष्टी कुठं आहे? म्हणून ते कळलं नसेल तर उद्या ती ज्ञानदृष्टी उघडून सुद्धा हे काम होईल. तर त्याच्यासाठी आपण काय देऊ शकतो, हे इनपुट्स देऊ शकतो. जर आपल्याला ही कारणं माहिती असतील तर अशा अपघातातून गेलेले हो का, अमुक तुम सगळे समोर आणून ठेवा. ही पुस्तकात आहे बाबा, आहे उत्तर, बघा तुम्ही शोधून, आपल्याला सापडेलच. पण सापडलेलं पटलं तर तुम्ही पुढे जावा. आता कित्येक यांच्या वाट्याला, आता त्याच्या सारख्यांच्या वाट्याला त्या गोंधळात राहणं काय तिथं होतं मला नाही, काही नाही. म्हणजे आज 100 वर्षाची नुसती कल्पना केली तरी आपल्याला अवघड वाटतं. हे काय नाही, शिक्षणं धड नाही, ती नोकरी धड नाही, कुठे बाकीचे काही संधी नाही, काही नाही, तरीसुद्धा महाराजांनी मला आनंदात ठेवले. आता हा निष्ठेचा विषय. म्हणजे त्यानं तशा तऱ्हेच्या ॲडव्हर्सिटीज किंवा असं काही नव्हतं. अशातला काय भाग नाही. लावून नोकऱ्या सुटत होत्या, कुर्तुटी घेऊन गेले ते परत आले. म्हणजे काहीच नाही. म्हणजे तशा अर्थाने जी पोटापाण्याची म्हणून साधी सोय, म्हणजे शिक्षणाची साधी सोय, पण त्यातलं काही नाही तिथे, तरीसुद्धा ते तिथंच राहिले. तो निष्ठेचा विषय. तर तशा तऱ्हेचं हे जे गेलेलं आहे, कशानं गेलं
देवाशी व्यवहार करायला गेला असला तर विश्वास उडू शकतो, हे त्यातलं सार. जर आपण श्रद्धेचा विषय असेल तर त्याचा व्यवहाराशी काही संबंधच नाही. व्यवहाराप्रमाणे चालेल. श्रद्धा अभंगच असते, ती कधीही चालूच राहील, तिचा प्रवास थांबत नाही. त्यामुळे याची कारणं बघावी. तो मुळात होता कशासाठी? संस्कारामुळे होता, अनुभव आल्यामुळे होता, कशामुळे होता? मग तशाच तऱ्हेचा अनुभव किंवा व्यवहार किंवा पुस्तक किंवा ह्या घटना किंवा ह्या लोकांचे चरित्र ह्याच्यात मिळू शकतं ते उत्तर. तर ते समोर ठेवणं एवढं आपलं काम आहे. बदलणं हे आपलं काम नाही, कारण बदलता येत नाही. भगवंताने अवतार घेतला तर बदलता आलं नाही. दुर्योधनाचं मन झालं, तिथं काय म्हणून सांगणार? तर त्यामुळे तशा तऱ्हेच्या उपयोगात काय आपण पडू नये. आपली उपासना सोडू नये. आपला देवाचा विश्वास आहे ना, तो आहे ना, तो चांगला आहे आणि तो त्याचं आपल्याला समाधान आणि चित्ताला तेवढं टिकून धरणं एवढं आपल्या हातात आहे. तर तेवढं हातात आहे म्हणजे चांगल्या अर्थाने की प्रयत्न करणं हातात आहे, कृपेनंच टिकणार. पण तरीसुद्धा तेवढं हातात आहे ना, मग तेवढं आपण करावं. ते बघून बघून त्याला वाटेल की अरे इतक्या प्रसंगातून हे जातात तरी ह्यांचा विश्वास काय ढळत नाही, हे काय हालायला तयार नाहीत, यांची निष्ठा अभंग आहे. मग असं जर असेल तर मी निष्ठा अभंग ठेवणं हातातला त्याच्यावरचा उपाय आहे. म्हणजे तशा तऱ्हेचं ते वाटू शकतं. त्याचं ते दुसऱ्या काय थोडेसे दुसऱ्याच्या लागू असलेले प्रश्न असल्यामुळे तसं सांगितलं. तुम्हाला प्रश्न विचारायचं म्हटलं की मला स्वतःला प्रश्न नाहीत असं वाटतं. ही चांगलीच गोष्ट, इथंच थांबलं असं चालेल. पण घरी कामाच्या अभ्यासाच्या ठिकाणी प्रश्न उद्भवतात आणि प्रश्न न विचारता अनेक वेळेला कार्यात महाराज साथ देतील असं वाटतं. डिसऑर्गनाइज्ड आहे की साथ देतील असं वाटतं. तर असं का वाटतं? तर ते मुळात तुमची महाराजांची श्रद्धा असतील म्हणूनच असं वाटेल, नाही तर महाराज साथ देतील असं वाटणारच नाही. मुळात ज्याला त्यांच्यावर श्रद्धा नाही आहे त्याला वाटणारच नाही, त्याच्या मनात हा विचार येणार नाही. महाराज साथ देतील असं वाटतंय, ही चांगली गोष्ट आहे. महाराज साथ देतीलच. फक्त घरी कामाच्या अभ्यासाच्या एवढेच प्रश्न आहेत आपल्याला, परमार्थाचे नाही आहेत, हे लक्षात ठेवा. मग ते प्रश्न सोडवण्यासाठी आपली कर्म कारणीभूत असतात आणि तेही प्रारब्धाच्या गतीनं चालतात. त्यामुळे ती त्या गतीनं चालत असल्यामुळे माझ्या कर्मातले बदल, कर्मातली शुद्धता एवढं फक्त मी करू शकतो यातलं. तर तेवढं करीत राहावं, महाराज साथ देणारच आहे, त्यात काही शंकाच नाही. आणि जरी ते चुकलेलं ते बरोबर करून घेण्याचं त्यांच्याकडे सामर्थ्य आहे. माझ्यात सामर्थ्य नाही बरोबर आहे, पण माझ्या देवात सामर्थ्य आहे ना. मी ज्याला मानतो, ज्याला मानतो ते महाराजांच्याच सामर्थ्य आहे ना, मग ते करतील ना बरोबर काय करायचं ते. तर मी कशाला त्यात पडू? मी ते पडणार नाही आणि तसं काही वाटणार नाही आपल्याला. तर हे जे कामाच्या अभ्यासाच्या ठिकाणी प्रश्न उद्भवतात, तर प्रश्न न विचारता महाराज कार्यात साथ देतील असं वाटतं. ते वाटतं याचा अर्थ श्रद्धा आहे. असं का वाटतं? तर श्रद्धा आहे. आता प्रश्न एवढाच आहे की श्रद्धा आहे आणि ते सोडवतील हे बरोबर आहे, पण सोडवतील म्हणून मी काय करतो हा पण विचार करायला पाहिजे. खातं नसलेल्या माणसाला आपण पैसे द्यावे का? त्यातला प्रकार आहे. आपलंही खातं महाराजांकडे असलं पाहिजे ना, तर मग त्यातलं काहीतरी देतील तुम्हाला. म्हणजे ते काही व्यवहारावर उतरत नाही, पण आपल्याला व्यवहाराच्या मार्गाने कळतं म्हणून सांगावं लागतं की आपल्याला महाराजांनी करावं असं वाटतं. बरोबर आहे की, पण आपलं महाराजांच्याकडे काही हात आहे का? जे आपल्याला हे जे ह्याचा मार्ग दिला, चिठ्ठीच्या मार्गाचा जो उलगडा केला आहे, त्यामध्ये सुद्धा हा मुद्दा लिहिलेला आहे की आपलंही काहीतरी श्रद्धेचा संबंध ज्याच्यासमोर चिठ्ठी ठेवतो त्याच्यासमोर असला पाहिजे. तो जर माझा असेल तर ती उत्तराची अपेक्षा करावी. तसं जे असं लिहिलं आहे तसं इथे काहीतरी असं का वाटतं? तर तसं वाटतं तर श्रद्धा आहे आणि आता आपण त्यासाठी ती श्रद्धा बळकट होणारं, टिकवून धरणारं हे काहीतरी करायला पाहिजे. ते तुम्ही नाम घ्या, तुम्ही पारायण करा, तुम्ही काय वाचा, काय तुमचं जे मार्ग असेल ते करा, जे शक्य असेल. काय नाही, नाम घ्याल तर काय अडचण नाही. मग तेवढं जरी केलं तरीसुद्धा हे पुढचं जिथे कुठे काय आपल्याला ठिकाणी जे प्रश्न होतो, घरी असतील, कामाचे, अभ्यासाचे म्हटले तसं, तर त्या ठिकाणी अभ्यासाच्या प्रश्नांचं तर महाराज सोडवणार. पण तुम्ही एक माळ करून जे वाचायला बसणार आहे का, तर तो मजकूर मनात जाणार आहे. तुम्ही एक माळा करा, चित्त शांत होऊ द्या, मग वाचा, मग आपोआप आकलन होतं. आकलन वाढलं की आपोआप ते पुढे परीक्षेत उपयोगी पडतं किंवा अभ्यास समजायला उपयोगी पडतं. मग ह्याच्यासाठी ती माळ आहे. मग त्या माळेने चित्त शांत होतं, नामाने चित्त शांत होतं, एकाग्रता येते आणि मग काम करतो. बाहेरून आलेला मनुष्य एकदम कामाला लागतो का? घरामध्ये सुद्धा आल्यावर बघा, हात पाय धुवून आला काय, त्याला बसला 5 मिनटं, मग तो चहा पिऊ दे, तो काम करू दे, घरातलं काम करू दे, काही असू दे, पण ती गॅप आहे ना. मग ती घेतल्यानंतर माणसाला तो ट्रॅक बदलता येतो. तर त्यासाठी ज्या ट्रॅकमधून आपण आलेले असतो, खेळून आलाय आणि एकदम अभ्यासाला तसं जमत नाही आणि बसूही नाही. 5 मिनटं गेली तरी चालतील. खेळून आल्यावर हात पाय धुवून बसावं, शांतपणे 5 मिनटं बसावं देवासमोर. 5 मिनटं करायचं तो करावा आणि मग अभ्यासाचं पुस्तक हातात घ्यावं. आपली एकाग्रता वाढेल. म्हणजे हे सगळ्या बाबतीत इतर ठिकाणी आपल्याला लागू होणार आहे म्हणून त्याला सांगितलं. झाली वेळ संपली. तर प्रातःसाधनेत सर्व उपासना होत नाही, तरी दुपारी माध्यान्ह वेळेत उरलेली स्तोत्र किंवा काय असेल ते अध्याय, तर जेवणानंतर आता
तो वाचते. तर जेवणानंतर पोथीचा अध्याय वाचतो आहोत असं मनात येतं, पण न करण्यापेक्षा म्हणजे तसं अजिबात न वाचण्यापेक्षा वाचणं योग्य असं वाटतं, तर ते योग्य आहे, ते योग्यच आहे. अगदी काही प्रश्न नाही. आपल्याला अशक्य असेल फक्त एकच बघावं की आपण मनाला सवलत देतो आहे की परिस्थिती तशी आहे, एवढा एकच फक्त प्रश्न आहे की जेवण्यापूर्वी वाचणं आणि नंतर जेवणं असं शक्य आहे का, एवढा एकदा खात्री करून घ्यावी. तर खरोखरच अशक्य असेल आणि भूक लागली असेल तर महाराज स्वतः म्हणतील आधी जेवून घ्या आणि मग वाचन करा. अगदी नक्की सांगतो, महाराज तेवढे कनवळू आहेत आणि त्याचा दोष काही नाही. त्याच्यानंतर वाचलं तरी चालतं. ते वाचणं हा महत्त्वाचा प्रश्न आहे, तर त्यामुळे ते वाटतं ते योग्य आहे केला. देहाच्या तीरावर राहता आलं पाहिजे, हे प्रत्यक्ष आचरणात कसं आणावं. कारण त्रयस्थपणे एखाद्या गोष्टीकडे पाहिलं तरी मनात उलटसुलट विचार चालू राहतात. त्याला काय करावं. काय आहे, तीरावर जो राहतो तो आधी मुळात तीरावर असतो आणि तिथं तो स्थिर असतो. ह्या दोन गोष्टी पहिल्यांदा मिळवाव्या लागतात. एक बाजूला राहायचं आहे आणि तिथं स्थिर राहायचं आहे. ह्या दोन गोष्टी अवघड होत्या, कारण ते पाण्यात पडायला होतं सारखं. संसाराचं सांगितलं ना आज, त्याच्या संसार वगैरे ते जे काय विषय झाला होता तोच आहे की त्यात पडायला होतं. ते पडायला झालं की त्याची ओढ बसते, मग पायवले होणार, त्याला काही इलाज नाही. तसंही आहे, ते देहाच्या तीरावर राहता आलं पाहिजे. हे प्रत्यक्ष व्यवहारात कसं आणावं, ते देहाच्या जे काय त्रास असेल त्याच्याबद्दलही असेल आणि कदाचित आपल्याला म्हणजे त्रयस्थपणे राहायचं आहे म्हणून जगताना म्हणून सुद्धा असेल. तर हे आणताना, कारण त्रयस्थपणे एखाद्या गोष्टीकडे पाहिलं तरीसुद्धा मनात उलटसुलट विचार चालू राहतात. मनात विचार चालू राहणं याचाच अर्थ मन आहे आणि त्याचं ते काम करतं आहे, तेच करणार. ते आता माकड आहे आणि शांतपणे बसत, तसं ते शक्य नाही आहे. जे निसर्गदत्त जे म्हणाले की मनाला शांती, मनाला शांती वगैरे शक्य नाही. मन नाहीसं होणं हीच शांती. मन तोपर्यंत अशांती आहे असं समजा. ते मन आपण असं समजतोय की ते आपण शुद्धीकरण करून हे करणार, सांगायचं भाषा आहे, पण मुळात खरं सत्य असं आहे की ते जोपर्यंत आहे तर त्याचा जो कार्यक्रम आहे अशांत राहण्याचा तो चालूच राहणार आहे. ते जितकं मनाचा वावर किंवा मनाचं जे काही जोर आहे तो जितक्या प्रमाणात कमी येईल तितक्या प्रमाणात हे सगळं होईल. बरं ते का होत नाही, आम्हीच त्याच्या बाजूने आहे ना. भांडणातच कोणाला आहे, मलाच आहे, मग ते भांडण चालूच राहणार, कारण मनाला आधी ते हवंच आहे. तर त्यामुळं ते वाढत आहे. ते विचार चालू राहणं हेच तर मला तर विचार करणं त्याचं काम आहे. त्याने विचार केला म्हटलं तर काय होणार. जो ते आपल्याकडे केर काढायला मनुष्य ठेवला तर तो केर काढत राहणार, मग तो उडत राहणार इकडे तिकडे. मग आता ते करतो, आता केर उडतो. आता केर उडतो म्हणण्यात अर्थ नाही, आपण काढायला बसलो ना आता म्हटल्यानंतर केर उडणार. तो ज्यावेळेला पूर्ण मोकळं होईल त्यावेळेला आपल्या लक्षात येईल की आता घरात काही नाही, जे कुडा कचरा काही नाही राहिलेला, असं होईल. पण ते होईपर्यंत हे मनात उलटसुलट हे विचार येत राहणार. आपलं लक्ष न देणं एवढंच काम आहे त्याच्याकडे. तर मला बाजूला राहायचं आहे मनाने, आणि मला कुठे राहायचं आहे. काय होतं, बाजूला राहायचं हे मनातलं सगळं कारभार आहे. तर तेवढा देहाच्या तीरावर बाजूला राहायचं, पण बाजूला राहायचं म्हणजे कुठं राहायचं हा प्रश्न येतो. म्हणून नाम हे आलंबन लागतं ते तेवढ्यासाठी, भजन आलंबन लागतं तेवढ्यासाठी. मनुष्य भजनाचं असलं ना सगळं विसरून जातो बाजूचं. तो का जातो, तो त्यावेळेला तो भजनात असतो, म्हणजे तीरावरच नाही का तो. तर तीरावर उभं राहायला तीर कुठे आहे, तर तीर शोधून ठेवा कुठे आहे ते. एखाद्या झाडाखाली सुद्धा तीर असू शकतो, एखाद्या निवांत ठिकाणी असू शकतो, एखाद्या कट्ट्यावर असू शकतो, काय कुठे असू शकतो, जे काय नाही वर्दळ नाही ते नाही, वर्दळीत सुद्धा असू शकतो. आपलं जर आधारित लक्ष नसेल तर वर्दळीत सुद्धा कट्ट्यावर बसून मनुष्याचं लक्ष राहील. मूळ प्रश्न आहे तीर आहे कुठे, तर तो तीर शोधा. तीर शोधलात की तुम्हाला हे सापडेल. आणि तो शोधला की हे मग त्याचं काय का चालेल ना. आत्ता आपण इथे शांतपणे बसलो आहोत समजा, ती आत्ता काय, आता महानगरातली कुठली रहदारी थांबली आहे का, सिग्नल पडायचे थांबले का, चालूच आहे सगळं. इतक्या गाड्या, मला खूप वेळा असं मनात येतं, ते रेल्वेचं टाइम टेबल बघितले काही वेळा असं वाटतं या क्षणी कुठून कुठे किती गाड्या, एक मुंबईची कल्पना नाही करू शकत आपण की किती लाखो माणसं इकडून तिकडे तिकडून इकडे जात आहेत. आपल्याला काही त्रास आहे का, काही नाही. याचं कारण काय, आपण लांब आहोत आणि आपण आपल्या जागी स्थिर आहोत. ओके, मुंबईचे विचार मनात आणले तर उगाच अस्थिर व्हायला होईल. तुम्ही कशाला आणावे, मी इथं बसलो, इथं शांत आहे, स्थिर आहे. आता थोडा वेळ बसल्यावर पायाला कळ लागणार हे मला मान्य आहे, पण ती इथंच लागणार. मुंबईच्या नाही तर जगाच्या रहदारीची नाही लागणार. आत्ता विमानं येत असणार, आत्ता तिकडे जात असणार, लोक येत असणार जात असणार, त्या लोकलमध्ये गोंधळात लोक ढकलून आत जाणार, ढकलून बाहेर येणार, चालू आहे सगळं. कुठं काय त्यातलं थांबलं आहे. मग तेच खरं सांगायचं तर आहे, फक्त हे खूप जवळ असल्यामुळे जरा अवघड जाते, हे लांब आहे त्यामुळे सोपं जाते. तर आता ते जितकं मला डिस्टन्स त्याच्यातलं वाढवता येईल, ह्यातलं माझ्यातलं डिस्टन्स जेवढं वाढवता येईल, अंतर जेवढं वाढवता येईल तेवढंही सोपं होईल. मग अंतर ठेवण्यासाठी हा अभ्यास आहे. म्हणून अनेकदा रोग हा एक मोठा अभ्यासाची संधी असते असं मी जे म्हटलं ते तेवढ्यासाठी. मागे सुद्धा एकदा उल्लेख केला
की रोग म्हणजे अभ्यासाची संधी. आता काही लोक माणसंच निरोगी आहेत, त्यांना ती संधी नाही, त्याला काही इलाज नाही, ती चांगलीच गोष्ट आहे. त्यासाठी काही रोगीच व्हावं लागतं असं नाही. पण चित्ताची हालचाल निरोगी माणसाला आहेच की, मनाची हालचाल काय निरोगी माणसाला चुकली आहे का? फक्त हे देहाच्या ते जर संबंधित असेल तर एखादा रोग असला तर शांत चित्ताने त्या रोगाकडे पाहतायत. आता हे म्हणजे गुडघा आहे तो दुखणारच, हे जे अंबराव म्हणले ते तसं आहे. तो गुडघा आहे तो दुखणार का, त्याचं ते काम आहे, त्याला तो आजार आहे म्हटल्यानंतर त्याचं होणार. किटकट होती. मला सांगतात अनेक वेळेला वृद्ध व्यक्ती भेटतात, म्हणतात अलीकडे दिसत नाही, आता कमी दिसतं, हे होतं, जायला यायचा त्रास होतो, काम मग जास्त वेळ करवत नाही. म्हणलं हे जास्त वेळ काम करण्याचं वय राहिलं नाही, त्याचा अर्थ आहे, दुसरं काही नाही. ज्या वेळेला जास्त काळ काम करायचं होतं, 12 तास राबायचं होतं, तर त्यावेळेला तुम्हाला राबता आलं. मग आता ते राबू नये अशी भगवंताची इच्छा आहे. आणि तुम्ही जर योग्य पद्धतीनं जगला असाल तर आता तुम्हाला राबावं पण लागणार नाही. आणि राबावं लागत नसताना जर तुम्ही लाभणार असाल तर तुम्ही भगवंताच्या इच्छेविरुद्ध वागणे, ते राबू नका. आता शांत चित्ताने देवाच्या नावात राहा. तुम्ही काय कथा भागवत करा, काय तुम्हाला पुराण, काय तुम्हाला जे त्यातलं आवडत असेल ते करा, तर ते करण्याची गरज आहे. त्यामुळं तीर पाहिजे आणि तिथं स्थिर पाहिजे, 2 गोष्टी आहेत. जर हे शोधावं. पण तुळशी मातेची आरती करणं का, तुळशी मातेला माहिती हो, मला काय माहीत नाही, मागे घेतली होती, आता ती तशीच आहे, म्हणजे एवढं खरं. तर तुळशीची आरती ठीक आहे. आपण घेत असलेलं नाम हे सद्गुरूंच्या कृपेनं मिळालेलं असतं, तर त्यांची आणखी कृपा होऊन जास्त नाम मिळावं यासाठी काय आवश्यक आहे, तर गुरूंच्या सांगण्याप्रमाणे अधिकाधिक वागणं आवश्यक आहे. एवढं एकच त्याचं उत्तर आहे. कारण त्यांना माहीत असतं की मी सांगितलेलं हा वागत नाही. मग ते घेत असलेलं नाम हे त्यांच्या कृपेचं असलं तरी त्यांची आणखी कृपा व्हावी असं जर वाटत असेल. एखाद्या मुलाचं होतं ना, तसं आहे ते, की मुलाचं होतं की वडिलांनी आपलं ऐका. आता तर वडील केव्हा ऐकतात, जेव्हा मुलगा त्यांच्या मनासारखं करतोय त्यावेळेला. त्याला तो अजिबात अभ्यासाला बसत नाही, तो आता 10 मिनटं बसतोय, ठीक आहे, ते म्हणतात चालेल, काय हरकत नाही. पण त्याने जर अर्धा तास केला, त्याचा 1 तास केला, शांत चित्ताने केला, चांगला केला, तर वडील म्हणतात आता खेळायला जा. इथपर्यंत व्यवस्था जर आपली व्यवहारात राबते तर तिथंसुद्धा त्यांना तेच अभिप्रेत आहे की आता ह्या दिवसाला बाबा 1-2 तासाच्या अभ्यासाची गरज आहे, काय 4 तास काय जे असेल ते जर केलं गेलं असेल, ते सांगतच असतात, पण ते जर केलं गेलं असेल तर त्यांची कृपा जास्त नाही का होत व्यवहारात. मग तीच कृपा भगवंताची होती. मग भगवंताच्या आज्ञा सगळ्या दिलेल्याच आहेत, कुठे कुठे काय काय करावं त्याच्या. मग त्यातल्या आपण जितक्या जास्त पाळू तितकी कृपा जास्त होईल. कारण शेवटी हे आपलं भांडं मोठं करण्याचा प्रकार आहे, ते जितकं मोठं घेऊन जाऊ तेवढी जास्त कृपेचं प्राप्ती होईल. नुसती कृपेची प्राप्ती असं नाही होणार. ते मला माझं मनपण किंवा ते हे पण करायला पाहिजे, त्यांच्या आज्ञांचं पालन पण जास्तीत जास्त करायला पाहिजे. जेवढं जास्त करेल तेवढी कृपा जास्त होणार, सरळ आहे. तर त्यामुळे तसं आपल्याला हे होऊ शकेल. रमतायत म्हणून मी फक्त हा घेतला आणि थांबतो. अंतर्यामी असलेल्या सद्गुरूंचं दर्शन केव्हा होतं, ही साधकाची कुठली अवस्था असते आणि तिथे पोचण्यासाठी काय करावं. हे आता गुळाची गोडी मिळवण्यासाठी काय करावं. गुळ कुठे आहे शोधावा आणि प्रत्यक्ष खावा, नाही का. त्याचं काही आणखीन मार्ग सांगण्यात अर्थ नाही, म्हणून मी याच्यावर काही आत्ता बोलत नाही. त्यांनी तो विषय नंतर कधीतरी विचारावा. कोणाची जर खरोखरच जिज्ञासा असेल ही की दर्शन व्हावं अशी इच्छा असेल तर काय होतं, दर्शनाच्या कल्पनेपासून सगळ्या गोष्टीचा उलगडा व्हावा लागतो. म्हणून मी इथं उत्तर देत नाही आणि आपला सर्वांचा वेळ त्याच्यासाठी घेत नाही. तर ज्याला खरोखरच ही लागली असेल, तर त्या इच्छा त्याची तीव्र असेल तर त्याची गाठ पडेलच. आणि त्यांनी सांगितलं तरी चालेल, काय अल्पमतीत असेल ते मी त्यांना सांगेन, जे अनुभवाचं आहे तेवढं सांगेन. कुठं जावं लागलं असेल तरी सांगेन. असं थांबूया. सद्गुरुनाथ महाराज की. आजचं भजन राहिलं, आता उद्या पुरवणी 1 पद 383 आणि काळाबार अष्टक एवढं झालं की प्रसादाची व्यवस्था त्यांची झालेलीच आहे. आपल्याला ज्यांना गडबड असेल किंवा मध्ये किंवा जायचं असेल तर त्यांनी आधी त्यांना म्हणजे सोडावं. सर्वांची व्यवस्था. वणवण करीस फुका रे, वणवण करीस फुका रे,
नाममार्ग हा सोपा धरी रे नाममार्ग हा सोपा धरी रे नाममार्ग हा सोपा धरी रे नाममार्ग हा सोपा संसाराची चिंता निवारी निवारी संसाराची चिंता निवारी निवारी आशा भय दूर करी दूर करी आशा भय दूर करी दूर करी प्रारब्ध ही मागे सारी मागे सारी प्रारब्ध ही मागे सारी मागे सारी अंतरंग शांत करी शांत करी अंतरंग शांत करी शांत करी आडमार्ग धुंडीसी फुकारे आडमार्ग धुंडीसी फुकारे नाममार्ग धरी रे नाममार्ग हा सोपा धरी रे नाममार्ग हा सोपा धरी रे नाममार्ग हा सोपा दिशा भूल भ्रम टळे दिशा भूल भ्रम टळे सत्य मिथ्यावघे कळे अवघे कळे सत्य मिथ्यावघे कळे अवघे कळे रिद्धी सिद्धी धोका टळे धोका टळे रिद्धी सिद्धी धोका टळे धोका टळे संत संग सहज मिळे सहज मिळे संत संग सहज मिळे सहज मिळे जगामागे जातोसी फुकारे जगामागे जातोसी फुकारे नाममार्ग हा सोपा धरी रे नाममार्ग हा सोपा धरी रे नाममार्ग हा सोपा धरी रे नाममार्ग हा सोपा दीन म्हणे बसल्या जागी बसल्या जागी दीन म्हणे बसल्या जागी बसल्या जागी अवघे पाही लागे मार्गी लागे मार्गी अवघे पाही लागे मार्गी लागे मार्गी प्रेमनिष्ठ ठेवी जागी ठेवी जागी प्रेमनिष्ठ ठेवी जागी ठेवी जागी गुरु खुणे विहरे जगी विहरे जगी गुरु खुणे विहरे जगी विहरे जगी आटाटी करीसी फुकारे आटाटी करीसी फुकारे नाममार्ग सोपा धरी रे नाममार्ग हा सोपा धरी रे नाममार्ग हा सोपा धरी रे नाममार्ग हा सोपा वण वण करीसी फुकारे वण वण करीसी फुकारे नाममार्ग हा
ज्ञानकीर्णस्मरणवेलागोपालं